आता दरवर्षी काही ना काहीतरी नवीन नियम निघतात, पण यावर्षी पण संक्रांतीला एक नवीन टोटका निघालेला आहे. आता तो काय आहे आमच्याकडे तर काय मी सांगणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आता सकाळची माझी घाई लागली होती की सासूबाई जाणार होते त्यांच्या माहेरी कवट्याला, म्हणजे पिंपळवाडीत. आता जाणार आहे म्हणताना आईबाबांसाठी मी चपाती भाजी बनवून दिली. आणि शिव पण आज लवकर उठला होता, 8 वाजता बस होती आईची. पण आता आईनं ओळखलं होतं की शिव मागं लागणार, चुकून जायला गेली, पण बघा शिवनं बघितलं आणि तो मागं लागला. पण कसं बसं ना मी त्याला समजावलं, 10-15 मिनटं माझे गेले. पण टी व्ही लावून दिल्यावरती काहीतरी सांगून ना मी त्याला गप केलं. आता मी सांगणार आहे तुम्हाला की आमच्या इकडे काय टोटका निघालाय की ज्यांना 2 मुलं आहेत ना त्यांना ना माहेराकडून आहेर करायचा, म्हणजे एकमेकांना साड्या घ्यायच्या, असं काहीतरी आहे. आता तुमच्याकडे काय निघालंय, काय वेगळं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता माझी घाई लागली होती कामावरून, मी सगळं पटकन घेतलं आणि तेवढ्यात ना मिरचीचा मसाला आला. आता मला तर मसाला करता येत नाही तर गेल्या होत्या तिकडं कवट्याला. आईला फोन केला, आई म्हटली मी येऊपर्यंत ना मसाला बारीक होतोय, मिरच्या टाक. आता आई येऊपर्यंत मसाला तर बारीक म्हणजे मिरच्या बारीक झाल्या होत्या. मला काही येत नाही म्हणून मी काही गेलेच नाही तिकडं, मी जात पण नाही. तोपर्यंत मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली आणि मी शेवग्याच्या शेंगा आणि मुगाची डाळ ना एकीकडे शिजवून घेतली आणि डायरेक्ट जिरं खोबरं आपण लसूण असतो ना ते पेस्ट करून ना त्याच्यामध्ये फोडणी द्यायची. अशी तुम्ही भाजी नक्की ट्राय करा, आमटी खरंच खायला एक नंबर लागते. तेवढ्यात ना मला फ्रेश भाजीपाला आला होता, म्हणजे कोणी दिला होता सांगते, माझे जे फ्रेंड्सच म्हणा, जे ज्योतिताई आहेत ना त्यांच्या शेतात मेथीची भाजी ना आळूची पानं होती. तर मी त्यांना 2-3दा मागितली होती, पण त्यांना आज झाली होती, त्यांच्या मुलगीपाशी त्यांनी लावून दिली होती. खरंच एवढा फ्रेश होता ना. आणि असं गावाकडे राहण्याचा हा एक फायदा आहे की जे आपल्याकडे असतं ना आपण एकमेकांना देऊन वाटून खातो, ह्यातच आपलं प्रेम आपुलकी जिव्हाळा वाढत राहतो. आता त्यांनी एवढं भरपूर दिले, म्हटलं आपण पण काहीतरी द्यावं. आता माझ्याकडे होती ना आमची शेतातल्या केळीचा घड पिकला होता, एकच होता, त्यातली पण आम्ही खाल्ली होती. आता आहे तेवढा तर द्यावा म्हटलं, मोकळी पिशवी तर कशी द्यायची. आता शहराकडे हे असं होत नाही, ते सगळं विकत घ्यावं लागतं. पण असू द्या. त्याच्यानंतर ना जी आळूची पानं आहेत ना, चला म्हटलं आता आलेत तर बनवूया. आणि हे बेसनचं पीठ नाही आहे, जे वटाणं शिवला मिळतं ना अंगणवाडीत, त्याचं भरडून मी बेसन पिठासारखं म्हणजे बारीक दळले आणि त्याचं केलं होतं. आणि भजी पण तुम्ही ट्राय करा, एक नंबर लागतात. आणि त्याच पिठाची मी आज आळूवडी केली होती, खायला एक नंबर झाली होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा. बाय बाय.